कोपरगाव शहरातील निवारा हाऊसिंग सोसायटी परिसरात 6 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसम हातात धारदार कोयते आणि इतर हत्यारं घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याच रात्री निवारा परिसरातून एक बुलेट दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना सिन्नर येथे कोयता घेऊन दहशत माजवणारी आणि दुचाकी चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून शुभम रवींद्र पाठक यांची चोरीला गेलेली बुलेट दुचाकी तसेच एक धारदार कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये निलेश दत्तू सोनवणे वयवर्ष 34 राहणार ब्राह्मणवाडा तालुका निफाड, रवींद्र प्रभाकर धोकरट वयवर्ष 27 आणि राहुल विलास गायकवाड वयवर्ष 26 दोघेही राहणार सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांमध्ये कोयत्याची दहशत निर्माण करणाऱ्या या संशयित टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपींची शहरातून आणि घटनास्थळावरून धिंड काढत ठोस संदेश दिलाय. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. तपासी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर यांनी बारकाईनं तपास करून संशयितांना ताब्यात घेतलं. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे, गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, सुशील शिंदे तसेच गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केलं. कोपरगाव शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील कोयता गँगची दहशत मोडीत निघाली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तसेच पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांमधून कौतुक होत आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.